रामकृष्ण हरी. कसे आहेत? मस्त आहेत ना. उशीर झालाय आपल्याला. उद्या इडवच टाकायला नाही. 4 दिवस झाले बाहेर आहे. रात्रीचा वेळ झालेला आहे. म्हणलं उद्या आपल्याला इडव पाहिजे म्हणून करायला लागले. मी घरी नाही आहे, मी बाहेरच आहे. आपल्याला उद्या इडव पाहिजे म्हणून मी करायला लागले इडव. अंधार झालाय बघा इकडं आणि दिसत नाही काय. तरी पण म्हणलं इडव तर आपल्याला करायचंच आहे. का आता आपल्याला उद्या इडव पाहिजे. बसते आता बघा इथं खाली. तर काय करायचं, जसा टायमिंग तसं राहावं लागतंय. दिसा ना हो, बरोबर दिसा नाही. उजेड दिसायलाय तोंडावर. तोंडावर उजेड दिसायलाय. बघू आता इकडं. नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. आज 4 दिवस झाले आलेले आहे. आता आपल्याला उद्या जायचंय घरी. उद्या घरी कसं जायचं, एकच कारण आहे, दवाखाना करायचा आहे. दवाखाना करायचा आहे. असली दाढ दुखायला लागली ना, हे बघा काहीच खायला येणार मला. हे बघा आत्ता म्हणलं थोडासा रवा बनवून खावा. रात्रीचा बरंच टाइम झालेला आहे, म्हणलं रवा बनवून खावा म्हणून तिथं रवा मी बनवून ठेवलाय. आता 15 मिनिटाचा इडो बनवते. 15 मिनिटाचा नाही बाबा, 12 मिनिटाचा बनवते. ते मला पण कळणार नाही 12चा आहे का 13चा आहे का 14चा आहे. पण अंदाजावर मला कळते. मला अंदाजावर टाइम कळते. गेले होते तिकडं घराकडं. चक्रा मारून 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 जीव माझा वैतागून गेला. चक्कर आली, पडले, तरी पण दया नाही आली. कसे लोक असतात ना. काय जमाना आहे बाबा. आजकाल दया नावची चीज आहे का नाही. ओ माणूस आहे, माणसाला ओळखा ना. असंच बघा, माणसाला ओळखत नाहीत ना, म्हणून आपल्याला हे सगळं बघायला असं भेटतंय. एक मी तुम्हाला जोक सांगते. जोक म्हणा, गोष्ट म्हणा, काय पण म्हणा. बघा मंदिराच्या बाहेर एक भिकारी असतो. त्याची झोळी सारखी बगलामध्ये असते. ते लाईनीला थांबतो. सर्दी झाली, ते भिकाऱ्याच्या लाईनीला थांबतो. झोळी अशीच असते या बगलाला. भिकाऱ्याच्या लाईनीला थांबतो. भिकारीच्या लाईनीला थांबतो तर अशी पंगत बसती. पंगत बसती तर सगळे पंक्तीला बसतात. हे पण बसतो. हे पण भिकारी पंक्तीला बसतो. पण काय होतंय बघा, पंक्तीला बसतो, एवढं खायला दिलं ना तेवढंच खातो. दुसरं वाढायला गेलं ना असं हात करतो. बोलत नाही, असा हात करतो म्हणजे नको. मग सगळे म्हणतात, सगळे मागून घेतात, हे का नाही मागून घेत. सगळ्याला प्रश्न पडतंय की रोज पंगत उठती पण हे मागून कसा घेत नाही. दिलं तरी असा हात करतो. ते म्हणतं मी जर अजून दुसरं घेईन तर दुसऱ्यांना कमी पडन, दुसऱ्या भिकाऱ्यांना कमी पडन. म्हणून हे म्हणतं एवढ्यामध्ये आपलं पोट भरलंय ना, बस झालं. जास्त जर खाल्लं तर कोणाला कमी पडन. बघा किती विचार भिकारी सध्या करतो. आपण का नाही करत. आपल्याला तर हे वाढलं खातो, ते वाढलं खातो. भिकारी विचार करतो. मोठ्या घरचे माणसं का नाही विचार करत. मागून मागून घेतात, मागून मागून घेतात, खातेत. आपण पण विचार केला तर आपलं हिश्श्याचं अन्न दुसऱ्याला जाईन का नाही.
भिकारी असून विचार करतो दुसऱ्या भिकाऱ्याचा. आपण आपल्या माणसाचा का विचार करत नाही? मग एक दिवस तेवढंच, सकाळी प्रसाद एवढा खाल्ला ना तेवढंच खाणार. मग सगळे म्हणायचे, हे तर मागून घेतच नाही, ह्याचं पोट कसं भरतंय, एकच टाइम एवढंसं खातंय, ह्याचं पोट कसं एवढ्याशा अनासमध्ये ह्याचं पोट कसं भरतंय. बघा, देव त्याचं पोट आपोआप भरवते, आपोआप भरवते. का तर त्याचं मन साफ आहे. मन मी चांगा तर काटवट मी गंगा, असं असतं. त्याचा अर्थच आहे, आपल्या रविदास महाराजाचा अर्थच आहे. मन चांगा असलं ना सगळं चांगलं होतंय. तर मग एक दिवस आक्कुड माणूस दान करायला मंदिरमध्ये गेला. सगळ्यांना बाहेर दान केलं. तर ते असं हात पसरत ना, असं हात पसरतात ना भिकारी लोक, असं हात पसरतात ना. भिकारी नाही म्हणायला पाहिजे, ते भिकारी नसतात. त्यांचं मन भिकारी नसते, अवतार भिकारी असते. त्यांचं मन भिकारी नसते, ते राजा माणसं असतात. त्यांना नाही बोलता त्यांना खायला भेटतंय, त्याला राजा माणूस म्हणतात. तर मग हे मागायचंच नाही, असा हात पण नाही करायचा. मग असा हात केला तर देणार ना. कोणी म्हणणार का, ए हात कर रे मी तुला देतो दान? नाही, हात केला तरच दान देतात. नाही तर कोण म्हणत नाही असं की घे बाबा, असं नाही म्हणत कोणी. तर मग सगळे म्हणले जाऊ दे, हे लय आकुडे. आणि ते गावातला माणूस ते आकुडच होता. गावातला माणूस जे दान करत होता ना ते आकुडच होता. त्याच्याकडनं का कमवून 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 एवढी धनदौलत कमवली त्या आकुड माणसाने, धनदौलत कमवली. त्याच्यानंतर लई त्याला गर्व आला की माझ्यासारखं राजा माणूस कोणीच नाही, माझी एवढी धनदौलत आहे, माझी एवढी धनदौलत आहे. ते लय आकडायचा. गावामध्ये मदत पण नाही करायचा, फक्त मंदिरमध्ये मदत करायचा भिकाऱ्यांना. मग एक दिवस म्हणला बघू तरी ह्याच्या झोळीमध्ये काय आहे. ते म्हणला बघू रे जरा तुझ्या झोळीत काय. ते म्हणला नाही नाही नाही, असं केलं त्याने. तर म्हणला ह्याच्या झोळीमध्ये काहीतरी असणार, एक दिवस बघायलाच पाहिजे. तर देवाने त्या माणसाला, आकुड माणसाला एवढी अशी सजा दिली ना, परिवारासाठी रात दिवस मेहनत करून पैसा पाणी जमा केला, धनदौलत जमा केली, हिरे मोती जमा केले आपल्या परिवारासाठी. आणि एक दिवस काय माहिती, चोर आला, चोरी करून गेला. काहीच नाही ठेवलं, काहीच नाही ठेवलं. डोक्याला हात लावून रडत बसला. आता काय करू मी, आता बिझनेस कसा करणार, कोणचा व्यवसाय करणार. व्यवसाय करायला मोठं पैसा लागते. मी व्यवसाय कसा करू, मला कोण देईन. म्हणला मी पाहुण्यांना लय पैसे देत होतो, मोठ्या मोठ्या पाहुण्यांना पैसे देत होता, गरीबाला नव्हता देत. गरीब पाहुणे असायचे ना त्यांना पैसे नाही द्यायचे. मोठे मोठे श्रीमंत पाहुणे आहेत ना त्यांना पैसे द्यायचे. आणि गरीबाची हेडळ नाही करायची, गरीबाला इज्जत नाही द्यायची. आणि गरीबाच्या घरी गेलो पाची पकवान उदार पादार करून त्याला आणून खाऊ घालायचं. श्रीमंताच्या घरी गेलं तर जे आहे ते त्याला खायला द्यायचं. तरी पण ते श्रीमंत घराण्याचे पाहुणे आहेत ना त्यांचीच ते चेदारी करायचा, सेवा करायचा, पुढं पुढं करायचा. का तर गाड्या घोड्या घेऊन यायचे ना पाहुणे त्याच्या घरी. आणि गरीब पाहुणा, गरीब बहीण, गरीब मेहुणा, गरीब भाषे असले ना त्यांना चपलापाशी जागा. आणि दुसरे मोठे पाहुणे असले ना आतल्या रूममध्ये. असा फरक करत होता. मग एक दिवस चोरी झाल्याच्या नंतर पैसा नाही व्यवसाय करायला. आता गरीबाच्या घरी त्याला लाज आहे का गरीबाच्या घरी जायला, कसा जाईन. आणि गरीब काय देणार त्याला, गरीब भरपूर देणार. पण त्याला वाटलं गरीबाकडं काय आहे, गरीबाकडं नको मागायला. श्रीमंत पाहुण्याला मी मदत करत होतो ना
भरपूर मी श्रीमंत त्या पाहुण्यांची सेवा करत होतो. आता मी जातो श्रीमंत पाहुण्याला पैसे मागतो, मला व्यवसाय करायला पैसे द्या. गेला श्रीमंताच्या घरी. ओ माझं असं असं झालं या, चोरी झाली या, आता व्यवसाय करायला पैसे नाहीये, आपल्याला एवढे एवढे पैसे द्या. ते श्रीमंत पाहुणा म्हणतो, अरे 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 हे लय वाईट झालं. हो ना, वाईट झालं ना, काय करावं आता, तुम्ही मला बिझनेस करायला पैसे द्या. अहो तुम्ही जर परवा आला असतात ना, माझ्याकडे म्हणेन तेवढे पैसे होते, परी मी फिक्स करून टाकले. आता काय करू मी? बर राहू द्या. दुसऱ्या पाहुण्याकडे गेला, श्रीमंत पाहुण्याकडे, जे मदत करत होता का त्यांना, खायला घालत होता का त्यांना. अहो चोरी झाली घराची, व्यवसाय करायला पैसेच नाहीत. अरे बापरे, लय वाईट झालं, व्हायला नाही पाहिजे असं. झालं ना असं, आता काय करायचं? आता बिझनेस करायचा आहे, पैसे द्या. अहो तुम्ही नाही का रात्री आला असता तर माझ्याकडे भरपूर पैसे होते. अहो आमचा मेहुणा आला, बायकोचा भाऊ, त्याला गरज होती, त्याला दिले ना हो. बरं म्हणला काहीतरी द्या. नाही ना आता काय नाही आहे, महिना 2 महिन्यांनी देतो तुम्हाला. का तर द्यायचंच नाही का, तर हे गरीब झाला ना, ते कशाला ह्याच्या नादी लागते. बर मग बहिणीला कळलं भावाच्या घरी चोरी झाली. रडत पडत बहीण आली घरी. मेवणा बहीण लेकरं गळ्याला पडून रडायली भावाच्या. भावाच्या गळ्याला पडून रडायली. कसं झालं दादा, वाईट झालं. मग हे बी म्हणतो, हो ताई वाईट झालं, आता पैसे बिझनेस करायला काहीच पैसा नाहीये. दादा घाबरू नकोस, मी हे ना पाठची बहीण, घाबरू नकोस बाई, तूच खाण्यासाठी तरसती, तुझ्याकडे कुठून पैसे येईन. घाबरू नको दादा, मी वाटन ते करन तुझ्यासाठी, पण तुझा बिझनेस उभाच करन मी. नाही पैसा लय लागते बिझनेस कराय, तुला किती लागू दे, बहीण तुझ्या पाठीशी उभा आहे. गळ्याला पडला, रडला बहिणीच्या. वाघ माझी म्हणला वाघीन, मी तुझी कधी इज्जत केली नाही, तुझ्या लेकराला बघितलं नाही मी, तुला नाव ठेवत होतो गरीब आहेस म्हणून, तुझ्या नवऱ्याला नाव ठेवतो गरीब आहेत म्हणून, तुझ्या लेकराची इज्जत केली नाही गरीब आहे म्हणून. आज माझी बहीण ही पाठची बहीण माझ्या कामाला आली. दादा तसं म्हणू नको, मी काही कामाला नाही आले, सगळं देव देणारे. प्री म्हणला तुझ्याकडं तर पैसे नाही, तू कसे देणार? म्हणली माझे आईनं थोडे डाग दिले होते, मी मेहनत करून करून मी थोडे माझ्या लेकरा बाळासाठी, आमच्या म्हातारपणासाठी ठुलं होतं बँकमध्ये, तुला आणून देते. आणि घरामध्ये बी आहे एवढं एवढं गटुडं, ते पण तुला देते. घरातलं